मी भीमराव काळे पाटील. आपण बघताय BKP मराठी. आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा. आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस. अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला अनेक जिल्ह्यामध्ये, महानगरपालिकेमध्ये एकही उमेदवार निवडून आणता आला नाही. तर त्याहून दुसरी गोष्ट की पुणे जिल्हा हा पवारांचा बालेकिल्ला म्हटलं जातं. शरद पवार, अजित पवार यांचा बालेकिल्ला म्हटलं जातं. परंतु सलग दुसऱ्या निवडणुकीमध्ये सपशेल असा पराभव शरद पवार, अजित पवारांचा झालेला आहे. आणि अजित पवारांचा फक्त आणि फक्त इथंच नव्हे, पुणे जिल्ह्यातच नव्हे, तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये सुपडा साफ झालाय. अजित पवारांचा पक्ष सुद्धा बंद करण्याच्या मार्गावर आलाय की काय, आणि या गोष्टीची काय कारण असू शकतात, तर याच विषयाची आज चर्चा घेऊन आलोय. तर चला, सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा, ही सर्वांना विनंती. आणि चला चर्चेला सुरुवात करूया. महाराष्ट्र राज्यामध्ये 2022 नंतर 2 भूकंप झाले. एक एकनाथ शिंदे शिवसेना घेऊन पळून गेले, दुसरं अजित पवार 40 आमदार घेऊन भाजप सोबत गेले. आता हे सगळं सुरू असताना ह्याची आता न्यायिक प्रक्रिया, कोर्ट कचेरी हे सगळं सुरू आहे. आणि हे सुरू असताना सुद्धा निवडणुका लागलेल्या आहेत. आता निवडणुका संपून लागलेल्या. महानगरपालिकेच्या निवडणुकांची मतमोजणी काल पार पडली. यामध्ये भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रामध्ये घवघवीत यश मिळालं. ते कसं का असो पण मिळालं. परंतु यामध्ये पुणे आणि पिंपरी चिंचवड या ठिकाणी मात्र अजित पवारांची प्रतिष्ठा पणाला लागली होती की सत्तेमध्ये यायचं आणि या दोन्ही महापालिका जिंकून आणायच्या, अशी प्रतिष्ठा पणाला लागली होती. परंतु काहीच चित्र वेगळं झालं महाराष्ट्रातलं. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला एकही महानगरपालिका जिंकता आली नाही. म्हणजे जिकडं तिकडं. त्यातच अजित पवार यांच्यावरती जे भ्रष्टाचाराचे आरोप केले गेले होते, अजित पवारांच्या मुलावरती जे 1800 कोटीच्या जमिनीचा मुंडवा गैरव्यवहार, हे जे गैरव्यवहाराची जी प्रकरणं समोर आली होती, यामुळं काहीच अजित पवार यांचं मार्केट कमी झालं असंही बोललं जातं. म्हणजे डॅमेज कंट्रोल जे आपण म्हणतो, यामुळं अजित पवार हे कुठंतरी बॅकफुटवरती गेले होते. आणि अजित पवार बॅकफुटवरती गेल्यामुळं त्यांनी आपल्या काकासोबत युती केली होती. म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पुणे आणि पिंपरी चिंचवड जिंकण्यासाठी एकत्र आले होते. परंतु हे दोघं एकत्र आलेले असताना सुद्धा भारतीय जनता पक्षाचे 119 नगरसेवक पुण्यामध्ये निवडून आले आणि पिंपरी चिंचवडला 87 निवडून आले. आणि दोन्ही महानगरपालिकेमध्ये दणदणीत असा विजय भारतीय जनता पक्षानं मिळवलेला आपल्याला दिसतोय. तर अजित पवार यांनी दोन्ही ठिकाणी, पुणे आणि पिंपरी चिंचवड या ठिकाणी प्रचंड अशी ताकद मोठी लावली होती. तरी देखील पराभव झाला. म्हणजे पराभवाची कारण तरी काय असू शकतात बघा. रुपाली ठोंबरे पाटील ह्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या पक्षाच्या उमेदवार आहेत. त्यांनी 2 ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल केलेला होता. 2 ठिकाणी त्या उभं राहिल्या होत्या. परंतु दोन्ही ठिकाणी त्यांचा पराभव झाला. परंतु मतमोजणी सुरू असताना त्यांनी काहीसे आरोप तिथल्या निवडणूक अधिकाऱ्यावरती केले की ज्या मसनी मोजल्या गेल्या त्या मसनींचे नंबर नव्हते. म्हणजे असं झालं त्याचं की त्यांचं एक मत असं आहे की बाबा, मतदान केंद्रावरती ज्या मशीनचा नंबर होता तो आमच्याकडे आहे आणि मोजणीला आलेल्या मशीनचा नंबर वेगळा आहे. आणि यामुळं सगळा गोंधळ उडाला. त्या अक्षरशः मतमोजणीच्या कार्यालयामध्ये त्या जाळीच्या कंपाऊंडवरून जाऊन आतमध्ये त्यांनी गोंधळ घातला, राडा केला. तर हे सुद्धा आपण काल पाहिलं असेल की बऱ्याच ठिकाणी मसनी बदलल्याचा आरोप झाला. म्हणजे असंच काहीच पुण्यामध्ये सुद्धा झालं असेल का, पुणे आणि पिंपरी चिंचवडला, ह्याची सुद्धा चिंता आता सगळ्या उमेदवारांना, जे पराभूत उमेदवार आहेत त्यांना लागून राहिलेली आहे. परंतु एकंदरीत असं म्हणता येईल की अजित पवार आणि शरद पवारांची जादू आता पुण्यामध्ये सुद्धा चालना, त्यांचा सुपडा साफ झालेला आहे. फक्त आणि फक्त बारामती असेल, इंदापूर असेल, अशा ज्या छोट्या छोट्या नगरपालिका आहेत, नगरपंचायती आहेत, या सगळ्या जिंकल्या गेलेल्या आहेत. तिथं सुद्धा विरोधक हा फार प्रबळ होत चाललेला आहे. आता पिंपरी चिंचवड ही
राष्ट्रवादी अजित पवारांच्या ताब्यात अनेक वर्षापासून होती आणि या ठिकाणी मात्र विजय मिळेल असं काहीच दिसत होतं. म्हणजे पिंपरी चिंचवड महापालिका अजितदादांच्या ताब्यात जाईल असं बोललं जात होतं, परंतु ती सुद्धा महापालिका ताब्यात गेली नाही. तर पुणे महापालिकेमध्ये तर अतिशय वाताहत परिस्थिती झाली. या ठिकाणी भारतीय जनता पक्ष सर्वात मोठा पक्ष, त्यानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला थोड्याफार जागा मिळाल्या आणि इतर पक्षाला तर 0-0 असा जागा मिळाल्या. मनसेला 0, शिवसेनेला 0 आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला 1 जागा मिळाली फक्त. तर पिंपरी चिंचवड मध्ये सुद्धा एकनाथ शिंदेच्या पक्षाला 0 जागा मिळाली. तर अजित पवार यांनी जी ताकद लावली होती, अजित पवारांनी सर्वाधिक ताकद ही पुणे आणि पिंपरी चिंचवडला लावली होती. पिंपरी चिंचवड महानगरपालिका जिंकून येईल आणि पुणे महापालिका सुद्धा जिंकायचं असंच काहीच स्वप्न अजित पवारांनी बाळगलं होतं. अनेक मोठमोठे उमेदवार दिले होते, परंतु ते सगळेच्या सगळे उमेदवार पराभूत झाले. आता भारतीय जनता पक्षाने जी खेळी केली, ही खेळी काहीशी भारतीय जनता पक्षाच्या पत्त्यावरती पडली असंही म्हणता येईल. म्हणजे शरद पवारांचे गटाचे आमदार बाप्पू पठारे, आज बाप्पू पठारे हे राष्ट्रवादी काँग्रेस घड्याळावरती शरद पवारांच्या तुतारीवरती निवडून आले आणि त्यांची मुलगा आणि मुलगी मात्र भारतीय जनता पक्षातून उभे राहिले. म्हणजे असं काहीच जे अजित पवार शरद पवार वगळता त्यांचे जे पुण्यामधले जे नेते मंडळी आहेत, ह्या सगळ्यांनी भारतीय जनता पक्षाला जवळपास पाठबळ दिलं असंच दिसलं, जे मोठे नेते आहेत ते. आणि त्या भारतीय जनता पक्षाला पाठबळ दिल्यामुळं या अजित पवारांच्या सगळ्याच्या सगळ्या उमेदवारांचा पराभव झाला असं काहीच दिसतंय. उगत थोडेफार पिंपरी चिंचवडला 36 नगरसेवक निवडून आले, पुण्याला काहीतरी 7, 8, 10 नगरसेवक निवडून आले. म्हणजे एवढे वाताहत परिस्थिती, एवढी वाईट परिस्थिती अजित पवारांच्या शरद पवारांच्या पक्षाची आजवर कधीही झाली नव्हती. शरद पवार या प्रचारामध्ये उतरले नाहीत. अजित पवार आणि सुप्रिया सुळे या दोघांकडेच या प्रचाराची सगळी धुरा होती. दोघांनीच प्रचार केला, रोहित पवारांनी प्रचार केला, म्हणजे पवार कुटुंबांनीच प्रचार केला आणि त्यामध्ये त्यांना सपशेल लोकांनी नाकारलं असंच दिसतंय. आता अजित पवार हे सडेतोड बोलणारा नेता म्हटलं जातं. अजित पवारांनी अनेक आश्वासनं दिली होती पिंपरी चिंचवडमध्ये, पुण्यामध्ये, की बाबा आम्ही सत्तेत आलो की तुम्हाला मेट्रो फ्री देऊ, बस फ्री देऊ, पुण्यातली सगळी PMPL सेवा आहे ही फ्री देऊ. परंतु याचा काहीही परिणाम, थोडका सुद्धा परिणाम मतदारांवरती झाला नाही. मतदारांनी भारतीय जनता पक्षाच्याच पारड्यात सर्वाधिक मतं टाकली असंच म्हणता येईल. आता काही लोकांनी आरोप केलेले आहेत मसनीचं, ह्याचं त्याचं, पण काय त्याच्यामध्ये तथ्य आहे नाही तो पुढचा भाग आहे. परंतु सध्या तरी असंच म्हणता येईल की भारतीय जनता पक्षाला पुणेकरांनी मात्र मोठी साथ दिली आणि त्यामुळं भारतीय जनता पक्षाचे जवळपास 118 ते 20 नगरसेवक निवडून आले आणि अजित पवार शरद पवार यांच्या पक्षाचा पुण्यामध्ये मात्र सुपडा साफ झाला असंच काहीच दिसतंय आपल्याला. तर आज एवढंच. माझा सहकार्य अनिकेत समे, भीमराव काळे पाटील, BKP मराठी, इंदापूर, पुणे.